ही संधी एक वेगळी याच्यासाठी सांगतो का हा योग शिक्षण जो शुद्धिक्रिया वर्ग आहे ना, शंख प्रक्षालन हा वर्षातून फक्त एक वेळा किंवा दोनच वेळा व्हायचा. एक मे महिन्यात योग शिक्षक वर्ग असतो योगिता आमचा. त्या पिरियडमध्ये सर्व जे योग साधक आहेत ते 24 तास म्हणा किंवा 16 तास योगिता धामला असतात. दोन्ही वेळेचं जेवण योगिता धामला होतं म्हणून ती शुद्धिक्रिया करणं जास्त सोपं होतं. म्हणून मे महिन्यात योग शिक्षक वर्गाला असते आणि दिवाळीमध्ये आपण भरपूर काही खाणं होतं, वेगवेगळे पदार्थ. शरीरात कुठेतरी अशुद्धी जास्तीची जमा झाली आहे, ती बाहेर काढण्यासाठी दिवाळीनंतर हा शुद्धिक्रिया वर्ग होत होता. पण आमचे धर्माधिकारी सर आहेत, नाव ऐकलं असेल नसेल, ते नाशिकला शिफ्ट झाले, त्याच्यानंतर हा वर्ग बंद झाला. तर तुमच्यासाठी हा संधी आहे की जाधव सरांनी तुमच्या सरावर्गासाठी हा एक प्रयत्न केला आणि योग जुळून आले म्हणा, हे प्रयत्न चालू आहे. या 2 तारखेला हा शुद्धिक्रिया वर्ग करणार आहे. अत्यंत सोपा आहे. जे पाणी तुम्ही पितात, आपण जे पाणी पितो त्याच पाण्याच्या मदतीने ही शुद्धिक्रिया करणार आहोत. नेमकं शुद्धिक्रिया काय आहे याचं नाव आहे शंख प्रक्षालन. शंख बघितलाय, त्याचे जर 2 तुकडे केले तर असं गोल 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 आहे आतमध्ये. आणि आपल्या शरीराची जी आकृती आहे, जी पचनसंस्था आहे, तोंडापासून तर जे खाली आपण काढतो ना टॉयलेटने, तर तो पूर्ण मार्ग आहे पचनसंस्थेचा, तो शंखाप्रमाणे आहे. आणि शंखाला वरतून पाणी टाकलं ते खालून निघतं. तसं शरीरामध्ये जसं पाणी पितो, हालचाली थोड्याफार आपण केल्या, नवली नावाची क्रिया आहे की अजून काही आसनं असे केलेत की जसं पाणी पितो काचेसारखं स्वच्छ, तसंच पाणी खालून बाहेर निघतं. म्हणजे सांगायचा मुद्दा काय की पचनसंस्थेचा पूर्ण मार्ग स्वच्छ केला जातो. जगात अजून कुठलंही औषध नाही, ते मेडिकल सायन्स जे आपण म्हणतो त्याच्यात कुठलं औषध नाही की तो पूर्ण धुवून काढेल. ही शंख प्रक्षालन क्रिया आहे की ती टप्प्याटप्प्याने स्वतःवर केली जाते. आणि वापरतो काय आपण? फक्त पाणी.